मामा बाई गेल्या Hi guys, welcome and welcome back to my channel. It's a second part of Kolhapur. So मागच्या भागामध्ये आपण अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत बाळूमामा, संत बाळूमामा यांचं ठिकाण आणि आपण आहोत आदमापूरमध्ये. हो, आता आपण बाळूमामांची माहिती आणि ऑल ओव्हर हिस्ट्री पाहूयात. तुम्ही सिरियल पाहिली असेल तर तुम्हाला माहिती असेल, सिरियल अजून पण कलर्स मराठीवरती ऑन एअर आहे. आता त्याचा उत्तरार्ध चालू आहे, सो तुम्ही तो पाहू शकता. पण लेट्स एक्सप्लोअर. मी फर्स्ट टाईम आलो आहे आदमापूरला आणि सो लेट्स गो. आपण एक्सप्लोअर करूयात आणि दर्शन घेऊयात. अंबाबाईच्या दर्शनानंतर आज आपण बाळूमामांचं दर्शन करणार आहोत. संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मले, परंतु इथे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या दर्शनाला येतात. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेळगाव नजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या गावात मयप्पा व सुंदराबाई यांच्या पोटी झाला. इतर भावंडांपेक्षा वेगळे असलेले मामा प्रसिद्ध होते. कुणाच्या आल्या गेल्यात नाही, एकांतवास प्रिय असलेले होते. बाळूमामांनी लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. बाळूला कामाचं वळण लागावं यासाठी मायप्पांनी त्यांना गावातील चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्याचे काम व्यवस्थित करत असे. काम करत असताना ते बाभळीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. चंदूलाल शेठजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात बाळू निवांत पडून राहत असे. शेठजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की ती थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे. एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलली आणि तेव्हा थाळीच्या मध्यभागी त्यांना बस्तीचे दर्शन झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. मेंढ्या चारत असताना अरे बाळू, तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, अरे बाळू, भूते काढल्याचे 120 रुपये मला दे. हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिल्या, पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुंदर कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. गाभाऱ्यात बाळूमामांची प्रसन्न अशी पूर्ण आकाराची मूर्ती आहे. मामांच्या उजव्या बाजूला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज, तर डावीकडे विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हलसिद्धनाथांची प्रतिमा आहे. गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे, त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेल्या आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे. तुम्हाला जर बाळूमामांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर जिओ सिनेमा ॲपवरती त्यांची सिरियलचे सगळे एपिसोड अवेलेबल आहेत. ते पाहून तुम्ही त्यांची सगळी माहिती मिळवू शकता. आणि हो, जर आपल्या चॅनलला अशीच ग्रोथ राहिली तर मला भविष्यामध्ये अक्कोळला जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट द्यायला सुद्धा आवडेल. चला मग आपण जाऊन बाळूमामांचं दर्शन घेऊया. बाळू मामा वैद 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 हो, त्यानं मेंढ्या केल्या पैद व पैद व पैद. हा रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापूर
धारा रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनारे दिसे रूप मनोहर नजारा त्याचा तलवारे बाळू मामा बैल मेंढ्या गेल्या बाळू मामांच्या प्रसादाचा लाडू फार सुंदर लागतो. मी तर तुम्हाला हायली रेकमेंड करेन, तुम्ही गेलात ना भरपूर लाडू घेऊन जा, कारण ते खूप जास्त टेस्टी लागतात. सो लाडू खाऊन झाल्यानंतर आम्ही लंच करायला निघालो. आम्ही प्रसाद घेतला नव्हता, कारण आम्हाला इथून पुढचं डेस्टिनेशनवर सुद्धा जायचं होतं. पण त्यासाठी आम्हाला राधानगरीचा सगळ्यात मोठा घाट पार करायचा होता. हाय गाईस, आता ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आम्ही आत्ता जस्ट लंच करून बाहेर आलो आहे. 4:30 वाजता आम्ही लंच केलं आहे. त्याचं रिझन असं आहे की आम्हाला वाटलं की मध्ये कुठेतरी हॉटेल मिळेल, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की राधानगरी ते फोंडा घाट हे 68 किलोमीटरचं अंतर आहे, जिथे पूर्णपणे अभयारण्य म्हणजे जंगल आहे. दाजीपूर अभयारण्य इथून जवळ आहे. सो तुम्हाला जर फिरायला जायचं असेल दाजीपूर अभयारण्य तर तुम्ही इथे जाऊ शकता. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे हत्ती आणि जे आपण बऱ्याचदा न्यूज ऐकतो की सावंतवाडीत हत्ती उतरले आहेत, तर ते तिकडून गेलेले असतात. एक खूप मोठं अभयारण्य आहे, सो ते तुम्ही फिरू शकता. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जेवायला कुठलंही हॉटेल मिळालं नाही. सो त्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट 4:30 वाजले आणि आत्ता आम्ही पुष्प हॉटेलला जेवलो आहे. सो आता आमचं जेवण झालं आहे. आता आम्हाला परत घरी जायचं आहे. पण घरी जाता जाता मध्ये हडपीटला स्वामी समर्थांचं मोठं मठ आहे, मंदिर आहे. सो आम्ही जाता जाता ते व्हिजिट करणार आहोत. सो मी ठरवलं की याच व्हिडिओमध्ये, बाळूमामांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गो थ्रू तेही मठ दाखवेन, कारण आज स्वामींची पुण्यतिथी आहे. आणि लेट्स सी आपल्याला शूट करता आलं तर. अदरवाईज मी जे काही क्लिप्स टाकेन ते तुम्ही पाहाल. मेन व्हिडिओ तर बाळूमामांचा होता. सो हे आपण जातोच आहोत तर शूट करूया. सो चलो लेट्स गो. लेट झाले, लवकरात लवकर घरी पोचायचं आहे, अंधार व्हायच्या आधी, कारण आम्ही सकाळी 5 वाजता निघालो आहे. सो चलो.
इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा अख्खा कोल्हापूरचे 2 एपिसोड आवडले असतील. आपण भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाकीचेही व्हिडिओ पहा, हाही व्हिडिओ पूर्ण पहा. याच्या आधीचा विसरला असाल तर तोही बघा आणि आपण भेटू पुढच्या भागात. बाय.